हाय, हॅलो, वेलकम बॅक टू होम मेकर महादेवीज लाईफ. तर सगळ्यांना एक सांगायचं आहे की खूप दिवसापासून खूप लोक मला मेसेज करत आहेत की समूचं कमी झालं का, म्हणजे माझ्या बाळाचं कमी झालं का, काय झालं म्हणून. तर त्यासाठी मी हा व्हिडिओ केलेला आहे, कारण का काही लोकांना खरंच काळजी असते आपली आणि त्यांच्यासाठी मग असं वाटतं की आपण पर्सनली पण मी मेसेज केला आहे सगळ्यांना. आणि आणि असं पण आता सांगायचं म्हटलं, कारण का मी आधी टाकलं होतं व्हिडिओ की बाळाला असं प्लास्टर झालंय म्हणून. तर आता माझी जिम्मेदारी आहे की मी हे पण सांगणं की प्लास्टर आता काढलेलं आहे 3 तारखेला, 2 दिवस झाले. तर थोडं त्याला सूज आहे अजून, जिथं हे झालेलं होतं तिथं फ्रॅक्चर, आणि आता कमी होत आहे हळूहळू. तर डॉक्टरने सांगितलं की मसाज वगैरे अजिबात करायचं नाही त्याला, तसंच आपल्या पण तो खेळू देत चालेल. आणि जे रॅशेस थोडे उठलेत ते प्लास्टर घालून घालून काळं पडले, लाल काळं असं पडले स्किन, बारीक बारीक फोडं उठलेत. तर ती कमी होण्यासाठी डॉक्टरने म्हटलं की काहीही करू नका, फक्त कोकोनट ऑइल म्हणजे खोबरेल तेल लावा तुम्ही, रेग्युलर जे लावता ते, असं म्हणून सांगितलं. मग ठीक आहे म्हटलं. मग आंघोळी करताना त्या हाताला मसाज करत नाही आहे, फक्त तेल एवढं लावत आहे आणि आंघोळी घालत आहे त्याला. तर आता बऱ्यापैकी कमी झालं आहे आणि तो खूप खुश आहे की दोन्ही हातांनी त्याला खेळायला मिळते आणि खूप म्हणजे खूप मजा करत आहे आता. तरी अजून थोडं म्हणजे टॅबलेट्स वगैरे, सॉरी, सिरप दिलेलं आहे, ड्रॉप्स, जे की आहेत बघा, बघू शकता तुम्ही इथं. हे ड्रॉप्स दिलेले आहेत, हे 2 आणि हे 3 ड्रॉप्स दिलेले आहेत. तर सध्या बाळ झोपलं आहे, तुम्हाला मी दाखवते त्याचा हात आता कसा आहे ते. तर बाळाला काय झालं होतं मेन म्हणजे, त्या दिवशी संध्याकाळची वेळ होती आणि त्यांचे बाबा पण यायला उशीर होतं बाबांना पण. मग म्हटलं की मी कुकर लावून घेते, कुकर वगैरे लावून झालं होतं. आणि बाळाला म्हटलं की आपण आता कुकर थंड झाले तर फोडणी वगैरे घालून घेऊ, कारण का मी एक एकदा दुपारचं जेवत नाही, मला पण भूक लागलेली होती आणि बाबा पण लवकर आले तर त्यांना पण भूक लागेल, म्हणून मी आमटी फोडणी घालायला गेले. आणि मग बाळाला खेळण्यासाठी काहीतरी खेळणी दिली खाली आणि बसवले. तर तो उठून इकडं तिकडे पळापळी करत असतो, लहान मुलं म्हणजे तुम्हाला माहिती आहे. तर तो खेळता खेळता अचानक पडला आणि मी आमटी फोडणी घातले होते जस्ट, आणि तेवढ्यात तो पडला. आणि पडल्यानंतर त्याच्या हातावरती तोल सगळा आला अंगाचा, आणि असं हातावरती म्हणजे असं असं झालं. आणि असं झाल्यानंतर मग हे जे असतात हाडं, त्या हाडाला मार बसला, त्याच्या दोन्ही हाडाला. मग तेव्हा त्यावेळेला समजलं नाही खरंच, आणि रडायला लागला तो. मग आम्हाला वाटलं की प्रत्येक वेळेला पडतो तसं पडला आणि आता रडायलाय, त्यामुळे मी घेतले त्याला अंगावर, शांत केलं. मग शांत केल्यानंतर तो परत खेळू लागला, नॉर्मल आहे तसं. तर खरं ह्या हातावरती असं वजन टाकल्यावरती रडत होता, वजन टाकल्यावरती रडत होता, काय समजायला तयार नाही. मग पडला तेव्हा डोक्याला मार लागला काय, कुठं लागला म्हणून मी सगळं चेक केले, पाठीला वगैरे, हाताला वगैरे, तर तसं समजूनच येत नव्हतं काही पण. मग जाऊ दे म्हटलं, बघूया अजून एकदा. मग रात्रभर तो एवढा किरकिर, आणि मला एवढं इरिटेट झालं, खरं सांगते मी, अक्षरशः चिडचिड झाली माझी पण. आणि त्यांचे बाबा पण रात्रभर जागरण, मी पण जागरण झाली. आणि हा काहीही करू देत नव्हता, रात्रभर झोपायलाच रेडी नव्हता. तर सकाळी पण दिवसभर काहीही करू देत नव्हता. जरा जरा थोड्या उशिरानं खेळताना चुकून त्या हातावरती प्रेशर आलं की रडायचा, हातावरती प्रेशर आलं की रडायचा, पण बाकी नॉर्मल असायचा. तर नंतर मी बघितलं, सकाळी उठून बघताना सूज आली होती त्याला. त्यांचे बाबा ऑफिसला जायच्या आधी बघितले मी, तर सूज आली होती. मग म्हटलं आता काय बघून दाखवायलाच हवं डॉक्टरला. मग कुठल्या हाडांच्या डॉक्टरला दाखवायचं म्हटलं तर डायरेक्ट मला इथं कुठं माहीत नाही. मग मी काय केलं, चिल्ड्रन स्पेशालिस्ट असतात पेडियाट्रिक्स, तर माझे डॉक्टर आहेत नऱ्यामध्ये, तर मी त्याला अपॉइंटमेंट घेतली त्यांची. तर संध्याकाळची अपॉइंटमेंट होती आणि लवकर मिळत नाही, तर ऑनलाईनच ॲपवरती अपॉइंटमेंट घ्यावी लागते. मग मी ॲपवरती अपॉइंटमेंट घेतली आणि नंतर म्हटलं की आता जाऊ. आणि मग त्यांच्या बाबांना म्हटलं की तुम्ही पैसे द्या मला, मी जाऊन येते म्हणून. मग रिक्षा करून गेले मी, आणि गेल्यानंतर मग डॉक्टरने चेक केलं. त्यांनी म्हटलं एक्सरे काढावा लागेल, कारण का सूज आली हाताला, बघावं लागेल आतमध्ये काय झालं. मग ठीक आहे म्हटलं. मग मी एक्सरे काढायला पण गेले, आणि एक्सरे काढायला पण एकटीच गेले. त्यांच्या बाबांना फोनवरती सांगितलं बघू पहिले एक्सरेमध्ये काय होते, नंतर तुम्हाला मी बोलवते, थोड्यात तुम्ही येऊ नका. कारण का त्यांनी खूप लांब होते ऑफिस, म्हटलं तर कमीत कमी 30-35-40 किलोमीटर होते, लांब होते, साईटवरती होते त्यांनी कामावरती, आणि त्यांना म्हणजे एकदम येणं पण लगेच पॉसिबल नव्हतं. मग त्यांनी तरी पण यायला रेडी झालेले, आताच्या आता निघतो म्हणून. मग मी म्हटलं थांबा, एक्सरे बघू त्यानंतर ठरवूया. मग एक्सरे बघितला. मग एक्सरेमध्ये फ्रॅक्चर होतं, 2 फ्रॅक्चर होते नॉर्मल.
डॉक्टर म्हटले की लहान मुलांचं लगेच जॉईंट होईल, काही प्रॉब्लेम नाही. तर त्यानंतर मग मी परत माझ्या डॉक्टरांकडे गेले. मग त्यांनी म्हटले की तुम्हाला मी हाडांच्या डॉक्टरकडे पाठवून देतो, तर ते काय म्हणतात बघा, आणि प्लास्टर घालावा लागेल बहुतेक, तर प्लास्टर घालून घ्या म्हटले. मग ठीक आहे म्हटलं. मग मी परत आणि गेले. मग त्या डॉक्टरकडे गेले, चालतच गेले, जवळ होतं थोड्या अंतरावरती, अर्धा 1 किलोमीटर होतं असेल. तर चालत बाळाला घेऊन गेले. मग जाताना फोन केला बाबांना की तुम्ही या, प्लास्टर घालायचं आहे आणि तो रडणार खूप म्हणून. मग नंतर नंबर लावला. मग नंबर लावल्यानंतर नंबर लावायच्या थोड्या आधीच 1 तास आधीच बाबा आले त्याचे. आणि मग त्याला खेळवलं वगैरे, हे केलं, तोपर्यंत नॉर्मली असंच ठेवलं. मग सगळे लहान मुलं एवढं झालंय, लहान मुलं म्हणजे सगळे बघत होते कसं तरीच. तर जाऊ दे म्हटलं. आणि मग डॉक्टरांकडे दाखवल्यानंतर त्यांनी प्लास्टर घालतो म्हटले. आणि मग 2 मुलं, मी, बाळाचे बाबा, असं चौघं मिळून त्याला पकडलो होतो आणि डॉक्टर प्लास्टर घालत होते. तर तो खूप म्हणजे खूप रडायचं म्हणजे दुखण्यापेक्षा पण त्याला घाबरला होता की काय मला करायला त्याने नक्की म्हणून घाबरला होता. आणि ऐकायलाच तयार नाही, काय होत नाही काय होत नाही म्हटलं. तर आता प्लास्टर काढते वेळी पण झोपेत होता म्हणून मी मांडीवरच घेऊन बसते म्हटलं डॉक्टरला, तुम्ही काढा. तर नॉर्मली हात लावेस तोपर्यंत काय ओके होता. नंतर जाग आली त्याला. जाग आल्यानंतर मात्र ते आवाज आला. कटर असते छोटंसं असं, तर त्याच्यानं कट करायला लागले ते प्लास्टर. कट करायला लागल्यानंतर आवाज काय आला, तो रडायलाच चालू केला जोरात. रडून रडून गोंधळ घातला. मग लगेच शांत पण होतो. तसं हे काय म्हणजे त्रास देत नाही. तर अशा घटना घडत असतात लाईफमध्ये. तर त्याला खचून न जाता आपण त्याला सामोरं गेलं पाहिजे असं मला तरी वाटतं. कारण का लोकांना एक्सपेक्ट असतं की आई म्हणून मी रडायला हवं, रडून गोंधळ घालायला हवा, असं वाटत असतं. आणि तरच आईचं प्रेम आहे असं दिसतं लोकांना. आणि मी त्या दिवशी रडले नाही. आणि आतून मला त्रास झाला की बाळाला त्रास होत आहे, हे सगळं मला मान्य आहे. पण मी दाखवून दिलं नाही याचा अर्थ असा होत नाही की मी आई म्हणून कुठे फेल गेले. तर लोकांना असं वाटतं की पाप, अरे पाप असं झालं तसं झालं असं म्हणून सगळं बोलल्यानंतरच लोकांना वाटतं की खरंच ही आई आहे म्हणून. तर मला त्यांच्याशी काही देणं नाही. त्यावेळेला वाईट वाटलं मला की लोक कसे असतात की धीरानं घेतलं म्हणजे आपण एक स्टँड घेऊन, हा चला डॉक्टरकडे दाखवूया, आपण झटपट मी निर्णय घेतला. त्या निर्णयावरती आता बाळ माझं बरं झालं. मी जर दुर्लक्ष केलं असतं तर म्हणजे काहीही होऊ शकलं असतं, पुढे जाऊन त्याला प्रॉब्लेम झाला असता. तर हे लोकांना माहीत नसतं. आणि मी लोकांसाठी म्हणजे विचारच करायचं सोडून दिलंय. कारण का लोक कितीही काही केलं तरी बोलणारच. आणि शेवटी माझं मुलं आहे, मला कसं सांभाळायचं माहीत आहे. त्यामुळे तुम्ही चांगल्या भावनेनं जर मला काही सजेशन देणार असाल तर मी ते जरूर ऐकेन तुमचं. पण उगाच टोमणे मारायचं किंवा काहीही बोलायचं म्हणून जर बोलत असाल तर मी ते एक्सेप्ट करणार नाही. आणि तिथल्या तिथे तुम्हाला उत्तर मिळेल. तर मला ऐकून घ्यायची सवय नाही आहे. जर चुकीचं असेल तर मी ऐकून घेईल. पण मी जर चुकीची नसेल किंवा तुम्हाला माझ्याबद्दल काही माहीत नसेल, बॅकग्राऊंड माहीत नसेल, काही काय झालं नेमकं त्यात तिथे तर माहीत नसेल, तर तुम्ही बोलू शकत नाही मला. आणि तेवढंच मला सांगायचं आहे. पण आजचा व्हिडिओ हा इथेच संपवते. आणि उद्यापासून पुढे चांगले व्लॉग्स येतील.